श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे ह्या वर्षाचे शेवटचे 15 दिवसाचे राशी भविष्य. मित्रांनो, आता डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिन्याचे शेवटचे 15 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि 2025 या वर्षाचे सुद्धा शेवटचे 15 दिवस राहिलेले आहे. आणि हे शेवटचे 15 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहेत, या महिन्याचं राशी भविष्य कसं असणार आहे, कोणते कार्य तुम्हाला कोणतं काम तुमचं होणार आहे आणि कोणतं काम तुमचं नाही होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, बघा की आता शेवटचे ह्या वर्षाचे 2025 या वर्षाचे शेवटचे 15 दिवस राहिले आणि हे शेवटचे 15 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्ती म्हटलं की न बोलता काम करणारे व्यक्ती असतात. म्हणजे काय की न बोलता तुम्ही काम करून दाखवत असतात. म्हणजे काय की प्रत्येक कामावर तुमचं लक्ष असतं. प्रत्येक काम हे तुम्ही चोखपणे पार पाडत असतात आणि तुमचा आवाज तुम्ही बोलत नाही, पण तुम्ही कर्तव्य तुमचं बोलत असतं. म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्ती ह्या आपल्या कर्मावर, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असतात. अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारे 15 दिवस कसे असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा बघूया की तुमचं आरोग्य कसं असणार. येणाऱ्या 15 दिवसात आरोग्य हे थोडंसं तुमचं चांगलं असणार आहे, परंतु सर्दी खोकल्याचा हा थोडासा जो रेग्युलर आजार असतो तो तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जर तुम्हाला जास्त तणाव जाणवला तर डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारे जे 15 दिवस आहेत ते नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगले असणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीच्या संदर्भात काही चढउतार जाणवणार आहे. परंतु मित्रांनो की दिवस असते, रात्र असते, तर त्याचप्रमाणे रात्र झाली की सकाळ पण होतच असते. त्याप्रमाणे तुमचे कष्टाचे दिवस जाऊन तुम्हाला चांगले दिवस पण येत असतात. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये सुद्धा कष्टाचे दिवस गेले की सुखाचे दिवस येतच असतात. म्हणूनच मित्रांनो की नोकरीमध्ये शांतता ठेवा, चिडचिडपणा करू नका आणि आपले कर्म हे चालू ठेवा. तुम्हाला वर्षाचे सहकार्य लाभणार आहे. वर्ष तुमच्यावर खुश राहणार आहेत. येणारा जो काळ आहे तो 15 दिवसाचा काळ हा नोकरदार व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. परंतु एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, शांतता ठेवायची आहे. मित्रांनो, कोणी जर तुम्हाला बोलत असेल तर कृपया करून शांतता ठेवा. अजिबात चिडचिडपणा करू नका. त्यानंतर दुसरं आपण बघणार आहोत मित्रांनो की तुमचं विवाह जीवन कसं असणार आहे. येणारे जे 15 दिवस आहे, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर लग्न झालेले जर व्यक्ती असतील त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे. परंतु थोडंसं तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर शांततेत बोलणं करावे लागणार आहे. चिडचिडेपणा न करता तुम्हाला बोलणं करावे लागणार आहे. जर तुमचा जोडीदार तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असेल तर ती तुम्ही शांततेत ऐकून घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता तुम्ही ती शांततेत ऐकून घेतली पाहिजे. येणारे जे शेवटचे 15 दिवस आहेत ते तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. जर तुमचं लग्न झालेलं नाही, अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या 15 दिवसात ठरू शकतात. तुमचं एखादं चांगलं स्थळ तुम्हाला येऊ शकतं. एका चांगल्या ठिकाणावरून तुम्हाला एखादं स्थळ चांगलं येऊ शकतं. त्यानंतर बघूया मित्रांनो की येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही जर वाहन खरेदी करणार असेल तर थोडंसं काळजीपूर्वक निर्णय घ्या. वाहन खरेदी करत असताना थोडंसं तुमचं बाकीच्या माणसांना तुम्ही नक्कीच विचारा आणि थोडंसं शांततापूर्ण निर्णय घ्या. कुठल्याही प्रकारचे तुम्ही वाहन घेत असाल, 2 व्हीलर घेत असाल, 4 व्हीलर घेत असाल तर तो काळजीपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेऊनच ती तुम्ही खरेदी करा. येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही चांगल्या एखाद्या ठिकाणी घर तुम्ही खरेदी करणार आहात, एखादे वाहन तुम्ही खरेदी करणार आहात. त्याचप्रमाणे एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा करणार आहात. परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमचे जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्या इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी करणार त्यातील जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि इन्व्हेस्टमेंट करा. त्यानंतर वाहन खरेदी करत असताना सुद्धा तुमचे जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा तुमचे जे सहकारी असतील त्यांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच कोणते वाहन घ्यायचे आहे त्याची निवड नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचा व्यवसाय बाबतीत कसा असेल. येणारे जे 15 दिवस आहेत ते मकर राशी व्यक्तींसाठी, व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगले असणार आहे. जर नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्ही तो सुरू करू शकता.
परंतु गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही काम करत असताना काळजीपूर्वक करा, लक्ष देऊन करा. कुठल्याही भूलथापांना बळी पडून ते काम करू नका. कोणाला जर उधारी द्यायची असेल, कोणाला जर पैसे उसने द्यायचे असेल, तर ते पैसे उसने देताना, पैसे त्यांना देताना थोडीशी काळजी घ्या. आणि आपले व्यवसाय सुद्धा करत असताना कोणाला वस्तू तुम्ही जर उधारीवर देत असाल, तर काळजीपूर्वक निर्णय घेऊनच ती उधारीवर वस्तू द्या. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो, बघा की विद्यार्थी वर्गासाठी येणारे जे 15 दिवस आहेत ते कसे असणार आहे. विद्यार्थी वर्गाने मित्रांनो की येणाऱ्या 15 दिवसात आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन गेमिंगमध्ये तुमचं मन गुंतवू नका. बाकीच्या इतर गोष्टींकडे मन गुंतवू नका. फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. येणारे जे 15 दिवस आहेत ते तुमचे 15 दिवस तुमचं मन विचलित होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित नक्कीच करा. येणारे जे 15 दिवस आहेत ते मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगले असणार आहे. परंतु तुम्हाला एकच सल्ला आहे, तो म्हणजे शांतता राखा, चिडचिडपणा करू नका. समोरच्याचं बोलणं आधी ऐकून घ्या आणि समोरच्या माणसाला काय म्हणायचं आहे हे नक्की ऐका आणि मग तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते त्याला समजून व्यवस्थित सांगा. अतिशय शांततेत तुम्ही येणारे 15 दिवस घालवले पाहिजे. जर 15 दिवस तुम्ही जर शांततेत घालवले, तर कर्माच्या जोरावर, तुमच्या परिश्रमाच्या जोरावर येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि तुम्हाला जे इच्छित काम तुमचं अपूर्ण राहिलेलं होतं ते काम पूर्ण होणार आहे. तुम्हाला एखादे काम करण्याचं काम असेल तर ते कामसुद्धा तुमचं पूर्ण होणार आहे. येणारे 15 दिवस हे तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 15 दिवसात तुमचं आरोग्य व्यवस्थित असणार आहे. धन, पैसा हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने येणार आहे. त्याचप्रमाणे नोकरी संदर्भात नोकरदार वर्गासाठी सुद्धा येणारे 15 दिवस हे अतिशय चांगले असणार आहे. फक्त तुमचे जे वरिष्ठ असतील, जे सहकारी असतील, त्यांच्याशी तुम्हाला चांगले व्यवहार करायचा आहे. त्यांना धरून तुम्हाला काम हे पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील वातावरणसुद्धा अतिशय आनंदात असणार आहे. एखाद्या चांगलं फंक्शन तुमच्या कुटुंबामध्ये असणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात. बाहेर कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाण्याचा आनंदसुद्धा तुम्ही घेणार आहात. येणारे 15 दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ आणि चांगले असणार आहे. तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत. त्यातला उपाय म्हणजे पहिला उपाय म्हणजे शनी महाराजांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. शनी महाराजांना काय तिळ व तेल व्हायचे आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे वाचन तुम्ही करा. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, 7.5 ही तुमची संपलेली आहे. त्यामुळे जो काही तुम्ही निर्णय घ्याल तो तुम्ही यशस्वी नक्कीच करणार आहात. परंतु थोडंसं अपयश आलं की अपयशाला घाबरू नका. प्रयत्न नक्कीच करत राहा. प्रयत्न केल्यामुळे तुम्ही प्रयत्नाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर तुम्ही यश नक्कीच मिळवणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.